प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 28 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात। काल तुम्ही बघितलं होतं या कलाने आबाजींजवळ पैसे दिलेत तिचे पगाराचे। आबाजी म्हणतात आजवर चांदेकरांनी कधी बी कुठल्याही प्रकारे असलं काम करून घेतलं नाही। म्हणजे चांदेकरांनी कोणाकडून असंच काम नाही करून घेतलं आणि आपल्या अद्वैतने सुद्धा अशी व्यावहारिकता आणि असा व्यवहार नीट सांभाळून ठेवलाय। आणि कला हे तुला बी ठाव आहे आणि जो माणूस काम करतो त्याचा मोबदला तर मिळालाच पाहिजे, पण तो तुझ्यासोबत अशी व्यावहारिकता पाळतोय हे बघून मला फार छान वाटलं। कला म्हणते आजोबा तुम्ही माझ्या पाठीशी होतात म्हणून हे सगळं जमलं मला। मी हे पैसे देवी आईजवळ ठेवते देवघरामध्ये, म्हणजे आता गोड तर नाही करता येणार मला, पण साखर ठेवते देवी आई पुढे, चालेल ना आबा? आता आबा म्हणतात होय की चालेल। आता कलाने नमस्कार केलाय आजोबांना, आजोबा तिला आशीर्वाद देतात आयुष्यमान भव। आणि आता कलाने तिची पेमेंट देवाजवळ ठेवली आहे, पहिली पेमेंट आहे तिची जॉबची। आणि आता ती देवी आईला म्हणते देवी आई कसे ग तुझे आभार मानू, तू मला सगळं काही दिलंस न बोलता। किती संकट आली, किती लोकांचा नकार पचवून मी इथवर पोहोचले आणि आज आनंदाची बातमी मला मिळाली, हे सगळं तू घडवलंयस देवी आई। माझ्या आई वडिलांचा कर्जाचा अर्धा भाग जरी मी माझ्या खांद्यावर उचलू शकले ना तरी त्यांना खूप मोठी मदत होईल। अंबाबाई तू कठीण परीक्षा घेतेस पण तुझ्यामुळेच मला पाठबळ मिळतं या सगळ्या संकटांना दूर लोटण्याचं, आणि देवी आई आता सगळं काही छान होऊ दे असं म्हणून तिने नमस्कार केलाय अंबाबाईला। पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, कलाच्या आईवडिलांनी त्यांचं घर विक्री काढलंय आणि हो आज महत्त्वाची बातमी म्हणजे रोहिणी स्वतः कबूल करते की ती चांदेकर नाहीये, पण तिचं आडनाव ऐकल्यावर तुम्ही शॉक होऊन जाल। बघत राहा आता पुढे काय झालंय। कलाचे वडील म्हणतात हे बघ संगे दुपारून काही पाहुणे येणारे आपलं घर पाहायला। संगीताताई म्हणतात पाहुणे घर बघायला म्हणजे? आता तिचे वडील म्हणतात कलाचे हे बघ संगे आपल्यावर खूप कर्जाचा बोजा आहे, आपण ते कसं फेडणार ग? अगं मी विचार केलाय, मी हे घर विकायचा विचार करतोय। आता हे सगळं ते अडखळतच बोलतात, पण आता त्यांचं हे बोलणं ऐकून या संगीताताईच्या आणि काजलच्या पायाखालची जमीन सरकली आहे असंच काहीसं त्यांनी दाखवलंय। मस्त भाग आहे आजचा सुद्धा। आता इकडे या कलाबाई पपई चिरत असतात आणि आता या रजनीताई येतात तिथे आणि म्हणतात काय ग कला, अगं काय करतेयस आणि आज खूपच खुश दिसतेस तू, काय आज काय आहे? तर आता कला म्हणते आज ना मी माझ्या आई बाबांकडे जाणार आहे। त्यावर रजनीताई म्हणतात अगं बाई म्हणूनच तुझी कळी खुलली आहे वाटतं, इतका आनंद दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर। कला म्हणते हो मी आज खूप खुश आहे, खरं तर मला आज गाणं म्हणायची इच्छा होतीये। रजनीताई म्हणतात मग गा की गाणं, मी ऐकीन तुझं गाणं। त्यावर कला म्हणते नाही नाही नको नको, मला फक्त तुम्हाला हे सांगायचं होतं की मला इतका आनंद होतोय। त्यावर रजनीताई म्हणतात की हो खरं आहे ग बाई तुझं, माहेरून नुसता फोन जरी आला ना तरी खूप आनंद होतो आणि तिकडे जायचं म्हणल्यावर काय करू आणि काय नको असं होतं। कला म्हणते हो ना रजनी मॅडम, माहेरी आपण काही गोष्टी किती सहजपणे करतो, पण त्याच गोष्टी इथे सासरी करायच्या म्हणलं तर किती अवघड जातं ना। छोटीशी गोष्ट जरी झाली ना तरी मला माझ्या माहेरची आठवण येते। रजनीताई म्हणतात खरं आहे ग तुझं कला, अगं माझ्या लग्नाला तर किती वर्ष झालेत तरी माझे माहेरचे पाश अजून तुटलेले नाहीयेत आणि तुझ्या लग्नाला तर आत्ता काहीच दिवस झाले। अगं कला माहेरच्या आठवणी फक्त माणसांच्या नसतात, तिथे असणारी वास्तू, तिथले रस्ते, अगदी छोट्या छोट्या गल्ली बोळा, अगदी छोट्या छोट्या वस्तू, तिथे अनुभवलेले सगळे ऋतू आठवतात आपल्याला। कला पण खूप भावूक होऊन म्हणते खरंय तुमचं, माझं पण असंच झालंय, माझं घर पण जुनं आहे, छोटंसं घर आहे, मी नैनाताई काजू आम्ही सगळे लहानाचे मोठे तिथेच झालोय। तुम्ही म्हणताय तसं आहे छोटंसं घर आमचं, पण आमच्या आठवणीचा कोपरा न कोपरा त्यात सामावलेला आहे। मी नैनाताई आम्ही सगळे लहानचे मोठे तिथेच झालोय ना। रजनीताई म्हणतात जागा कशी असू दे तिथल्या माणसांमुळेच तिथे जिवंतपणा येतो। आता कला म्हणते हो ना, आपल्या माणसाचं घर सोडून एखाद्या नवीन घरी राहायचं म्हणजे किती कठीण असतं ना। कला बोलता बोलता रजनीताईंना सांगून जाते की आमच्या घरावरनं कर्जाचा डोंगर आहे रजनी मॅडम, तसं कोणाला सांगू नका, पण ते कर्ज कधी फेडलं जाते आणि कधी एकदाचा मोकळा श्वास आम्ही घेतोय असं झालंय बघा आम्हाला। रजनीताई कलाला म्हणतात कला अगं काळजी करू नको, सगळं नीट होईल, थोडासा धीर धर फक्त आणि देवावर विश्वास ठेव। या दोघींची बॉन्डिंग छानच दाखवली आहे त्यांनी। आता या कलाला जरा बरं वाटतं रजनी मॅडम
मॅडमशी बोलून असं. मग आता इकडे खरे फॅमिलीमध्ये चांगलीच गडबड माजली आहे. या संगीताताई म्हणतात काय बोलताय तुम्ही, घर विकणं म्हणजे काय सोपं वाटतंय का तुम्हाला? आता काजू पण म्हणते नाही नाही बाबा, घरबीर काही विकायचं नाही आपण. आता ते म्हणतात की अगं संगीत जरा विचार कर, अगं एवढं मोठं कर्ज कसं फेडणार आपण? अगं आपल्या दोन्ही पोरी लगीन करून त्यांच्या घरी गेल्यात, आता काजी बी जाईल तिच्या घरी लग्न झाल्यावर. आता ही काजल मध्येच ओरडते, बाबा आपण लग्न करणार नाही म्हणून सांगितलंय ना आपण. आता त्यावर तिचे बाबा म्हणतात असं नसतं ग काजे, तुला बी जावंच लागणार आहे लग्न करून सासरी. आता मात्र संगीताताई मोठ्याने रडायला लागतात आणि म्हणतात हे सगळं माझ्यामुळे झालंय, मीच जबाबदार आहे यासाठी. कलाचे वडील त्या संगीताताईंना समजवतात, हे बघ तू नको टेन्शन घेऊन एवढं, हे बघ येळे काळेच्या गोष्टी आहेत, त्या नशिबाच्या गोष्टी आहेत, आपल्या हातात काही बी नसतं. हे बघ दुपारच्या येळेला ती माणसं येणार आहे, घर आवरून ठेव, ती माणसं घर बघतील सगळं, आणि नको काळजी करू, सगळं काही नीट होईल. आता कलाच्या वडिलांनी हा शेवटचा निर्णय घेतलाय. सगळं काही करता येतं प्रेक्षकांनो, सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशाचं आणता येत नाही, हे मात्र खरं आहे. तर आता या दोघीही मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडतात. तिचे वडील चालले जातात एवढं बोलून. आता फार रडत असते आणि तिला कलाची आठवण येत असते. आता बघा प्रेक्षकांनो, पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय रजनीताई त्यांच्या माहेरबद्दल काहीतरी सांगताय आणि बोलता बोलता थांबतात. त्या म्हणतात की अगं कला, मी पण माझी माहेर मागे सोडलं ग, म्हणजे इकडे आले आणि गुरफटूनच गेले, माझं माहेर कधी मागे पडलं ते मला कळलंच नाही. आता सुद्धा माहेरी जायचं म्हटलं ना तर मला दडपणच येतं ग, जाऊ का नको जाऊ, कोणाची गैरसोय तर होणार नाही ना, असे कितीतरी प्रश्न पडतात मला. आणि तिकडे जरी गेले ना मी, तरी माझं चित्त कधीच थाऱ्यावर नसतं. तू नको हं असं करूस, तू तुझे आई वडील आहेत ना, तोवर जात राहा, तुला जेव्हा जेव्हा वेळ आहे तेव्हा तेव्हा जात राहा. अगं आई बापांना फार बरं वाटतं पोरगी माहेरी गेली की, त्यांच्या आनंदासाठी माहेरचे पाश असे तोडू नकोस ग. प्रेक्षकांनो, या प्रसंगासाठी बऱ्याच गोष्टी अपवाद आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माहेरचे पाश तोडायला नाही पाहिजे, पण नेहमी सुद्धा माहेरी जायला नाही पाहिजे असं मला वाटतं. सो आता ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा. आता सहज ही कला म्हणते, मॅडम तुम्हाला पण तुमच्या माहेरची आठवण येत असेल ना, पण आत्ताच राखी पौर्णिमा झाली, तुम्ही तर तुमच्या माहेरी गेलाच नाहीत तुमच्या भावाला राखी बांधायला, असं का? आता रजनीताई एकदम शांत बसतात, डोळे मिटून म्हणजे डोळे पुसतात, रडत असतात ना त्या, आणि त्या म्हणतात की अगं कला, तुला माहेरी जायचंय ना, चल लवकर आवर आणि काहीतरी घेऊन जाताना, गोडाचा शिरा घेऊन जातेस का, छान करतेस तू. तर आता ही कला म्हणते, ठीक आहे रजनी मॅडम मी घेऊन जाते, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही, काय झालं, तुम्ही का नाही बांधली तुमच्या भावाला राखी? पण आता रजनीताई काहीच बोलल्या नाही असं त्यांनी दाखवलं. पण या सगळ्या गोष्टीसाठी 100% यांचा नवराच जबाबदार असणार आहे, म्हणजे असं माझा तरी अंदाज आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, मला नक्की कमेंट करून कळवा. आता पुढे आपण बघतोय या संगीताताई घरातल्या प्रत्येक वस्तूंना हात लावतात आणि आता रडायला लागतात आणि काजूला म्हणतात, काजे अगं या काजे, लग्न करून या घरात उंबरठा ओलांडून आले ग मी, या घरामध्ये माझ्या लई आठवणी आहेत, तुमच्या तिघींचं लहानपण, तुमचं खेळणं, दुडदुडणं, हसणं, खेळणं, समद या घरानं पाहिलेलं आहे ग काजे. या घरामध्ये कुठे काय ठेवलंय हे डोळे मिटून बी सांगू शकते ग मी. यांच्या एक भावनिक आठवणी या घराबद्दल त्यांनी या सीनमध्ये दाखवल्यात. काजूला तिचे अश्रू अनावर होत नाहीये आणि आता मात्र त्या इतक्या रडतायत आणि म्हणतात की आपलं घर असं विकायचं. आता ही काजू म्हणते, आई नको ग रडूस, अगं सांग तू फक्त मला, मी काय करू, कसं आपलं घर वाचवू, काय करू? आता काजल पण खूप रडायला लागते आणि नेमकी तेव्हा कला फोन करते. आता मात्र काजू म्हणते, अगं आई कलाताईचा फोन आहे, अगं आपण तिला सांगूयात हे सगळं. पण संगीताताई रडतच म्हणतात की अगो कोणाचा फोन आहे? आता ही काजू म्हणते, अगं कलाताईचा फोन आहे, फोन उचल आई, तिला सांग बाबा घर विकतायत आपलं. आता या संगीताताई म्हणतात, नाही ग नाही, तिला नाही सांगायचं, आपलं टेन्शन काय, तिच्या घरचे काय कमी टेन्शन आहे का तिला? आता काजू म्हणते, हे असं असतं, लग्न केलं ना की तुम्ही काही सांगतच नाही, म्हणून माझंच बरोबर आहे, लग्न नाही करणं हेच बेस्ट आहे. काजू म्हणत असते, निदान फोन तरी उचल कलाताईचा. पण त्या म्हणतात, नको ग काजे, माझ्या श्वासावरून ती ओळखल ग, माझ्या आवाजावरून बी कळल तिला काहीतरी झालंय म्हणून. आता या दोघी जणी फोन उचलतच नाही. कला खूप वेळ फोन करते आणि शेवटी फोन कट करते. इकडे संगीताताई काजूला म्हणतात, नग आता नको उचलूस फोन, मी नंतर बोलीन तिच्याशी. थेट आता ते घर विकत घेणारे आलेत असं सीन दाखवलंय. कलाचे वडील त्यांना म्हणतात, फारच उशीर झाला तुम्हाला यायला. त्यावरती लोक म्हणतात, हो जरा 2-3 कामं होती रस्त्यामध्ये, ती उरकून आलोय, पण आम्हाला सांगा ही वास्तू किती जुनी आहे? त्यावर कलाचे बाबा म्हणतात की 10-50 वर्ष झाले असतील. हो म्हणजे माझ्या पोरीच्या जन्माच्या आधीपासून आहे, मला 3 मुली आहेत. आता ते माहिती देत आहेत सगळी त्या लोकांना
आणि ते लोक म्हणतात फारच जुनं घर आहे, आम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागेल यावरती नवीन. संगीताताई त्यांना पाणी वगैरे देतात. आता ही लोक इकडे तिकडे बघायला लागतात घर कसं आहे काय आहे, आणि आतमध्ये पण जाऊन पाहतात, घर पाहायला जातात. असो, आता अद्वैतला कॉल केला. घराच्या टेन्शनमुळे काजूला आणि संगीताताईंना प्रचंड टेन्शन आलंय. असो, तर आता इकडे अद्वैतने कॉल बघितला कलाचा आणि विचार करतो, वाटलंच मला, माझ्या गडबडीच्या वेळेला दुसरं कोण फोन करणार, अति आगाऊपणा आता ठासून भरला हिच्यामध्ये. पण आता तो मनाशीच विचार करतो, नाही नाही, शांत व्हायचं अद्वैत, शांत राहा. चांदेकर, अरे हे बघ, तुला शाळेत असताना केलेलं नाटक आठवावं लागेल. चांदेकर, स्माईल कर, स्माईल. आणि आता तो स्माईल करत मग कलाचा फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, हाय खरे, कशी आहेस तू? आता कला म्हणते, हा चांदेकरांचाच फोन आहे ना? त्यावरती अद्वैत म्हणतो, हो खरे, मी चांदेकरच बोलतोय, बोल काय म्हणतेस? आता कला म्हणते, तू इतक्या शांतपणे का बोलतोयस? मला कळत नाहीये तू काय बोलतोय ते. अद्वैत म्हणतो, अरे मीच बोलतोय, बोल ना तू. मग आता कला म्हणते, मी तुला यासाठी फोन केलाय की मला तुला सांगायचं होतं, तू जे काही मला पैसे दिलेस सकाळी ते मी माझ्या आईबाबांना देतेय कर्ज फेडण्यासाठी. अद्वैत म्हणतो, ते पैसे मी तुला दिलेत ना, त्यामुळे तू त्या पैशाचं काय करतेस याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये. कला म्हणते, काय? आता त्याचा टोन बदललेला असतो बोलताना. मग आता अद्वैत लगेच टोन चेंज करून म्हणतो, अगं म्हणजे तू मेहनतीने कमवलेत ना पैसे, त्या मेहनतीच्या पैशाची तू मला हिशोब द्यायची गरज नाहीये. तू चालू दे, तुला म्हणजे जे करायचं ते करू शकतेस पैशाचं, तू स्वतंत्र आहेस ना तशी. आता कला म्हणते, ठीक आहे, पण तुझ्या कानावर असायला हवं, माहिती असायला हवं म्हणून मी तुला सांगितलंय. आता अद्वैत म्हणतो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, ठेवू का आता फोन? कशी जाणार आहेस तू? नीट जा हां. आता कला म्हणते, मी रिक्षेने जातीये. आता अद्वैत म्हणतो, बरं बरं, ओके ओके, निघतीयस ना बरोबर? नाही पण छत्री घेऊन जा, भिजशील तू. कला म्हणते, तू काय काळजी बिजी करायला लागलाय का रे माझी? अद्वैत म्हणतो, अगं असं कसं, म्हणजे तू भिजली तर नाही, म्हणजे तू माझ्या डिझाईन्सचं काम करते ना, त्यामुळे तुझं दुखणं मी अफोर्ड नाही करू शकत ना, म्हणून आपलं काळजीने तेवढं विचारलं. कला म्हणते, बरं बरं ठीक आहे, निघते मी आता. अद्वैत त्यावर म्हणतो, हो सावकाश जा हं. एवढं गोड बोलणं अद्वैतला काही पचनी पडे ना, म्हणजे त्याला आता शुगर बिगर होते की काय असं त्यालाही वाटायला लागलं असेल. कला आता तो फोन ठेवते अद्वैतचा आणि तडक तिच्या माहेरी जायला निघते. आणि अद्वैत पण कलाचा फोन ठेवल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडतोय, कारण त्याला एवढं गोड बोलणं सहन होत नाहीये ना. असो, अद्वैतच्या कामाला गेलाय आणि आता कला तिच्या माहेरी यायला निघाली आहे. आता हे कलाचे वडील इथे डील करताय घराची, काय करायचं कसं करायचं, म्हणजे माझं हे घर विकायचं आहे, त्याला योग्य तुम्ही दर देताल असा विश्वास आहे माझा. आणि आता ते माणसं जरा विचार करून सांगतात की बरं बरं, आम्ही सांगतो तुम्हाला. कलाचे बाबा म्हणतात, सगळं सांगा, तुम्हाला जे योग्य वाटतं ती किंमत आम्हाला, फक्त आमचं नुकसान करू नका म्हणजे झालं. आता या कलाचे बाबा बोलतच असतात, तेवढ्यात कला येते तिथे, रिक्षाने उतरते. ते सगळं बोलणं यांचं ऐकलंय. आता ते लोक म्हणतात की दिनकरराव, तुमचं बोलणं अगदी खरं आहे, तुमची परिस्थिती आम्हाला कळतीये, तुमचे हात दगडाखाली आहेत, आमचे खूप म्हणजे तुमचे आणि आमचे जुने संबंध आहेत म्हणून सांगतो. म्हणजे तुम्हाला जर आता मुलगा असता ना, तर तुमचा मुलगा आता तुमच्या हाताशी असता, नाही म्हणजे त्याने तुमच्या कर्जाचा डोंगर नक्कीच कमी केला असता. आता मात्र कलाने ते सगळं ऐकलंय आणि आता कला म्हणते, एक मिनिटं, नाही म्हणजे मुलगाच का, मुलगी का नाही? मुलगी पण वडिलांचा कर्जाचा डोंगर कमी करू शकते ना. आणि आता मात्र कलाने सगळ्यांकडे, म्हणजे कला आली आहे हे बघून सगळ्यांनाच टेन्शन आलंय, पण काजूला छान वाटलंय. सगळेजण कलाकडे बघायला लागतात, तिची आई, तिचे बाबा आणि ते तिथे बसलेले पाहुणे सुद्धा. आता पुढच्या सीनमध्ये बघा प्रेक्षकांना, तुम्हाला रोहिणीचं खरं आडनाव कळलंय. आता हा राहुल तयार होत असतो. रोहिणी म्हणते, येऊ का रे आतमध्ये? राहुल म्हणतो, अगं मॉम, नॉक काय करतेस? तुला कधीपासून माझी परमिशन हवी आहे, ये ना आतमध्ये. रोहिणी म्हणते, अरे बाबा, आजकाल कोणाचं काही नेम नाहीये, कोण कोणावर ऑब्जेक्शन घेईल काही सांगता येत नाही बाबा. राहुल म्हणतो, छे मॉम, कोण तुला अडवणार आहे माझ्या रूममध्ये येण्यापासनं? त्यावर रोहिणी म्हणते, काय रे एवढा तयार होतोयस, कुठे निघालायस का? राहुल म्हणतो, नाही तसं काही विशेष नाहीये, खूप दिवसापासून हॅपनिंग काही होत नव्हतं, त्यामुळे बोर होत होतं, म्हणूनच पार्टी थ्रो केली आहे मी. त्यावर रोहिणी म्हणते, काय
पार्टी थ्रो केली आहेस तेही तू, आणि पार्टीसाठी पैसे कुठून आणणार आहेस तू? त्यावरती राहुल म्हणतो, काय ग मॉम, अगं आपण चांदेकर आहोत, वी आर द चांदेकर, आणि आपण असे पैशाचा वगैरे कुठे विचार करायला लागलो? ते विचार करत बसलो ना तर आपलं रेप्युटेशन खाली जाईल. त्यावरती आता ही रोहिणी म्हणते, ए बाबा राहुल, आपण फक्त या मेन्शनमध्ये राहतो, चांदेकर मेन्शनमध्ये, आपण डी चांदेकर नाही आहोत. आडनाव काय आहे रे तुझं? राहुल फडतरे. कळलं का तुला? विसरलायस का हे आडनाव? आता राहुल म्हणतो, चिल ग मॉम, आडनावाने काय फरक पडतो? आपण चांदेकर आहोत म्हणूनच आपल्याकडे पैसे आहेत ना, नाही म्हणजे फडतरे म्हणून पैसे येत नाहीत आपल्याकडे. जस्ट चिल ग मॉम. रोहिणी म्हणते, राहुल पुरेकर टाइमपास. अरे काल आली ती कला आणि बिझनेसमध्ये घुसली सुद्धा. इथे तुला बिझनेसमध्ये होल्ड मिळावा म्हणून मी जगते आणि तू पार्ट्या करतोयस फक्त. आणि हो, पार्ट्या आणि पॉकेट मनी यावर जर तू पैसे उधळणार असशील ना तर कधी या घराच्या बाहेर जाशील ना तुला कळणार पण नाहीये. एकदा का तू चांदेकर मेन्शनच्या बाहेर गेलास ना की तुला कोणीही विचारणार नाहीये, लक्षात ठेव. आता तो राहुल म्हणत असतो की मॉम आजपर्यंत, आता ही रोहिणी म्हणते, आजपर्यंत सगळं वेगळं होतं, आता वेगळं आहे. सगळी प्रॉपर्टी तुला मिळावी ना म्हणून मी प्रयत्न करतेय आणि ते तू विसरतोयस अगदी सपशेलपणे. राहुल म्हणतो, ए मॉम यार, काय आहे हे, आत्ताच्या आत्ता होणार आहे का? नाही म्हणजे माझा छान पार्टीचा मूड होता आणि तू स्पॉईल करतेस, प्लीज मला एन्जॉय करू दे. आता ती रोहिणी चिडते आणि म्हणते, राहुल तुला काही अक्कल आहे का? समजतंय का तुला काही? काय बोलतोयस तू माझ्याशी? आता या राहुलला फोन येतो आणि तो म्हणतो, हो हो मी निघालोय. आणि आता रोहिणीला जाता जाता म्हणतो, ए मॉम टेन्शन नको घेऊस, आपण नंतर बोलूयात. राहुल लगेच निघून जातो आणि रोहिणी खूप चिडचिड करते, राहुल राहुल अरे ऐक ना माझं. पण राहुल काहीही न बोलता निघून जातो. राहुलला वळण लावलं नाही या रोहिणीने, आता बोलून काय उपयोग आहे? असो, पण आता इकडे कला मात्र त्या सगळ्या पाहुण्यांना अगदी सडेतोड उत्तर देते. ती म्हणते की आम्हाला हे घर विकायचं नाहीये, आमच्या या घरामध्ये आठवणी आहेत. आता मात्र हिची आई म्हणते कलाची, अगं कले तू? कला म्हणते, हो मी. काय आहे ना आई, वस्तू विकली जाते, वास्तू विकली जात नाही. बाबा अहो, कोपऱ्या कोपऱ्यात आपल्या आठवणी आहेत या घराच्या, आपल्याला हे घर विकायचं नाहीये. कलाने तिथे असलेल्या पाहुण्यांना सांगितलं की तुम्ही येऊ शकता. आता त्यावर ते चिडून म्हणतात, काय हो, हे घर उभे करणार नाही, म्हणजे हे घर विकणार नाही तर पैसे कसे उभे करणार? आता कला म्हणते, हे घर उभं करायला आणि पैसे कमवायला मी कला दिनकर खरे सक्षम आहे, असं म्हणून तिने समोरच्याची बोलती बंद केली आहे. आणि आता पुढे म्हणते की आम्हाला हे घर विकायचं नाहीये, तुम्ही येऊ शकता इथून. आणि आता मात्र ते लोक तिथून निघून जातात. आणि मग आता कला म्हणते, कले अगं तुझ्या बाबांनी जे काही विचार केलाय त्यांचा विचार कर ना, ते काय बोलतात ते आधी बघ. कला म्हणते, हे बघ आई, मी काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नाहीये, प्लीज तू काहीच बोलू नकोस आता. आणि प्रेक्षकांनो हे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात पाहुणे. पण आता कला म्हणते, सॉरी, माझ्या आईला सगळ्यात घ्यायचंच नव्हतं, मला माझा निर्णय फायनल आहे. ती आलेली पाहुणे मंडळी म्हणतात, काय हो दिनकरराव, आमचा वेळ वाया घालवलात तुम्ही, चला हो इथून. आणि आता ते रागावून तिथून निघून जातात. पण आता कला तिच्या आईवडिलांना दिलासा देत म्हणते, आई बाबा आपण ह्या घराचं कर्ज निश्चित फेडणार, हे माझ्या पहिल्या पगाराचे पैसे घ्या तुमच्याकडे. आता मात्र कलाच्या वडिलांनी ते पैसे नाकारलेत आणि ते म्हणतात की आपण गरीब आहोत, लाचार नाही. कला खुद मदत करत असेल आपल्याला, पण आपण तिच्याकडनं पैसे घ्यायचे नाहीये. आणि आता इथे ही सरोज कॉफी पिता पिता काय तिच्या डोक्यात येतं माहीत नाही, ती कलाच्या हातावर ती गरम कॉफी टाकते आणि कलाला बसतो चटका. अद्वैत तिथेच असतो, तो कलाला बघतो चटका बसलेला आणि तो पटकन कलाचा हात बेसिनच्या पाण्याखाली घालतो आणि ते बघून सरोजला आणखीन त्रास होतो. प्रेक्षकांनो पुढे काय काय होईल हे बघायला खूप मजा. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.